त्याचा साथीदार असेल तर वैभव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि कोहर संघाचा पहिला गोलंदाजी मार्कुती मिस्टर भागवत। पहिला गोलंदाज भागवत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मागील सामन्यामध्ये अतिशय दमदार परफॉर्मन्स केला आणि मेन ऑफ द मॅचचा किताब पटकावला अक्षरशः मिस्टर भागवत या गोलंदाजाने या खेळाडूने। आणि त्यानंतर अपोजिट संघाचा जर विचार केला तिलोडी या संघाकडनं तर तिलोडी या संघाकडनं यादव सारखा फलंदाज नॉट आउट राहिला 63 धावांवरती मेन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार म्हणून मात्र त्याला घोषित करण्यात आलं होतं। या दोन खेळाडूंमध्ये ही संघर्षाची लढत बघायला भेटणार आहे दुसऱ्या राऊंडच्या फेरीमध्ये। सर्व मानवरांना सर्व क्रीडारसिकांना मानाचा मुद्रा करूया आणि जाऊया मॅच कडे। यस लेट्स गो। पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज। पहिला चेंडू भागवत वैभव करता पहिला चेंडू शॉर्ट अंपुलचा फटका या ठिकाणी नक्कीच शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढण्याची पूर्व धमक दाखल होती। समन्वय चांगलं झालं परंतु नक्कीच टायमिंग चांगला जुळला नाही। 38 सेकंडच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटलं। कुठल्याही प्रकारची धाव नाही। षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कुती पुन्हा एकदा तयारीमध्ये। याला इनसाइड आउट एरियामध्ये नक्कीच कव्हर एक्स्ट्रा रिजन मध्ये चेंडूला खेळून काढतो। चेंडू नक्कीच सीमा रेषा पलीकडे जाईल कारण की नक्कीच आउट ऑफ पार्क मध्ये चेंडूला पाठवून दिला सीमा रेषा पार 4 धावांसाठी। गुड हिट ब्रँडेड फटका और द स्टंपच्या बाजूने चेंडूला सोडला होता आणि त्यानंतर नक्कीच हात खोलण्यासाठी सुवर्ण संधी दिली। संधीचं सोनं केलं आणि पहिला चेंडू डॉट असेल तरी दुसऱ्या चेंडूवरती बिग प्रहार येतोय चौकार। षटकामध्ये चेंडू टाकून झाले 2। आपण पाहू शकाल उजव्या साईडचं क्षेत्ररक्षण शॉर्ट दरम्यान आणि शॉर्ट बॅट पॉइंट शॉर्ट मिड ऑफ आणि शॉर्ट कव्हर उजव्या साईडचे हे क्षेत्ररक्षण। याही वेळेला नक्कीच शॉर्ट अँड पुलचा फटका बघायला भेटतोय परंतु पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय। कुठल्याही प्रकारचे चान्स दिला जात नाही। धावसंख्या अद्याप विसावते खोळंबते। फलकावरती धावसंख्या केवळ 4 बघायला भेटते। षटकातील चेंडू टाकून झाले 3। वैभव आणि त्याच्या जोडीला आपण पाहू शकाल की नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज असेल तो यादव। यादगार पारी पहिल्याच मॅच मध्ये खेळली होती। पुढील चेंडू याही वेळेला समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची तयारी दाखवत असताना बॅकफुटला जाऊन पंच केलेला फटका। तत्पूर्वी नक्कीच चेंडू जात होता शॉर्ट्स कव्हर मध्ये परंतु पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कुती चेंडू घेऊन येतोय। पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पहिला प्रथम स्ट्राइक एंडला पोहोचतोय मिस्टर यादव। हिमालयाच्या उंच सिरावर फडकत राही निशाण। आपण बघतो की केळ कोकली मान वाकली 32 पिले मेघटी आणि याच अनुषंगाने पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला गोलंदाज 10 फलंदाज स्टार्ट घेताना पंचांच्या डाव्या कोपऱ्यामधून इनटू द गॅप मधून चेंडूला घेऊन जातोय। यावेळेला चेंडू जातोय नक्कीच कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर सीमा रेषा पार। आतापर्यंत व्यागनविल जर बघितला 9 धाव संख्येमध्ये तर नक्कीच त्याच झोन मध्ये हा दुसरा फटका जातोय। सीमा रेषा पार चेंडू होतोय। जसं खातं खोललं वैभव यांनी चौकाराने तसंच खातं खोलतोय मिस्टर यादव या ठिकाणी चौकाराने आणि चौकार असताना फलकावरती धाव संख्या बघायला भेटते ती बिनबाद 9। 4 सेकंदाचा सामना आहे। मेंटली पॉवर प्लेचं पहिल्या षटक आणि पहिल्या षटकाच्या खेळाच्या समा अखेरीस आपण बघतोय की नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक असेल। पॅड लाईन वरती येणारा चेंडू आपला अनुभव आपला दबदबा आपलं नेत्र दीपक कार्य आपल्या संघाला देण्याचा पूर्णपणे एक मानस दाखवला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर फलकावरती धाव संख्या बिनबाद 9 तिलोडी संघाचा। कुठल्या संघाचे 3-13 वाजतील हे देखील बघणं गरजेचं आहे। सोनियाच्या ताटी उजवायला जाते आणि त्याच अनुषंगाने बघतोय की नक्कीच उंच पुरा फटक्या खेळण्यासाठी सक्षम असलेली फलंदाजी कारण की जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटते। तिलोडी या संघाची दुसरा गोलंदाजी मार्कुती कोहर या संघाचा बघायला भेटणार आहे दिलीप। दिलीप स्ट्राइक इनला वैभव। एक नवीन वैभव उभा करावा लागेल। योगेश स्ट्राइक इनला माफ करावा या ठिकाणी। पहिला चेंडू हाताळण्यासाठी दिलीप 05 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाज। पहिला चेंडू या वेळेला वन साइडला चांगला फटका बघायला भेटतोय। चेंडू येतोय नक्कीच मिड विकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतंय। 1 धावाची भर पडते फलकावरती
एके धावेनंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 1/10. ओव्हर द स्टंपच्या बाजूने 10-12 फलंदाजांचा स्टार्ट तर आहे. लाईन थोडीशी खराब होती आणि लाईन खराब असल्यानंतर ह्या अवांतर धावा येतील खात्यामध्ये आणि अवांतर धावा खात्यामध्ये येत असताना जलद गतीने ट्रॅव्हल होते. चेंडू लॉंग चेस होते आणि लॉंग चेस असताना सीमा रेषा पलीकडे चेंडू जातोय. वाईट प्लस 22 म्हणजेच काय आपण पाहू शकाल की नक्कीच 5 धावा येतील खात्यामध्ये. हे मोमेंटम बदलण्याची मात्र वेळ असते आणि मोमेंटम बदलण्याची वेळ असल्यानंतर नक्कीच या ठिकाणी 5 धावा तर येतात. एका धावेला किती डिमांड आहे, ज्याप्रमाणे आपण बघतो की सोन्याला भाव लागत नाही तेवढा मात्र भाव लागतोय या क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला. तसंच चित्र बघायला भेटलं कारण की वाईट प्लस 22 ह्या 5 धावा खात्यामध्ये आणि या 5 धावेनंतर संघ पुढे सरकतोय. धावसंख्या टीमची आपण पाहू शकाल एकंदरीत 15 धावसंख्या. सरळ बॅटने चांगला फटका तीर के समान ज्याला म्हटलं जाईल अतिशय देखणा स्ट्रोक येतो आणि देखणा स्ट्रोक येत असताना चेंडू सीमा रेषा पलीकडे होतोय. लॉंग स्टॉप मध्ये चेंडूला क्षेत्ररक्षण करण्याची पूर्व तयार दाखवते. चेंडू सीमा रेषा पार. म्हणून तर सांगतो की दशरथ राजा वनात गेला शिकार करण्याला, श्रावण बाळाला बाण मारिला दशरथ राजाने. जसा नक्कीच धनुष्यामधून मात्र बाण निघाला तसाच फटका आला सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. गुड हिट ब्रँडेड फटका 4 धावा. शॉर्ट चेंडू ऑन साईडला पुलचा फटका बघायला भेटला नाही कारण की वेळ होती फटका खेळण्यासाठी आणि डायरेक्ट हिट करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती. प्रयत्नांना यश येत नाही. प्रयत्नाच्या आकाशात उंच झेप घेण्याची असावी नशा तरच मित्रांनो तुम्हाला भेटेल ती यशाची खरी दिशा. वाईट प्लस 22 2 धावा खात्यामध्ये समाविष्ट. 2 धावांनंतर टोटल टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल की नक्कीच धावसंख्या जर 21 धावसंख्या. थोडासा महाग दाखवतोय. मागील पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू पिच झाल्यानंतर आपण बघतो की नक्कीच धाव घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि संघर्षाची बांधा करत असताना 1 धाव तर आहे. कारण की दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी निर्धार पक्का आहे की भले चेंडू बॅटला स्पर्श झाला नाही तरी मात्र नक्कीच 22च्या स्वरूपामध्ये धाव घेणं गरजेचं आहे. झिरो 5 नंबरची जर्सी गोलंदाजी मार्क होती बघायला भेटतोय. दिलीप शॉर्ट चेंडू ऑन साइडला सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल प्रमाणे फटका घेऊन काढतोय कारण की वेट अँड वॉच मध्ये घेऊन काढलाय चेंडू. चेंडू जातोय रोपच्या बाहेर सीमा रेषा पार अर्थात 4 धावा. शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा 6वा मारतो या ठिकाणी 4 धावा. म्हणून तर सांगतो की सन 1660 ला काय घडले विजापुराला. जो पकडून आणतो खानाला पाव हिस्सा दिले राजा त्याला. शिवबा निघाला खानाच्या भेटीला. शिवबाची खानाची भेट झाली प्रतापगडाला. तशीच भेट झाली तिलोडीच्या मैदानाला. दोनच संघांमध्ये एका साईडला असेल तो कोहर संघ, दुसऱ्या साईडला आहे तो तिलोडी संघ. या दोघांमध्ये ही चुरस निर्माण आहे आणि चुरशीमध्ये कुठला संघ वर्चस्व गाजवेल. क्लासिक फटका खेळण्याची पूर्व तयारी. स्टेप आउट झाला. डायरेक्ट हिट आहे की नाही. नाही मी सांगतो की लहानपणामध्ये गोटी नेम खेळला नसेल, लगोरीचा खेळ खेळला नसेल आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना 2 फलंदाज अग्रेसर होताना काय चित्र बघायला भेटते. कारण की आलेली संधी जर तुम्ही गमावली तर मात्र त्या संधीचं सोनं करण्यासाठी कुठलाही खेळाडू तत्पर तयारीला लागतोय. दोन्ही पंचांचं देखील सहसा स्वागत करूया. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो की दोन्ही पंच याही वेळेला बघतो की नक्कीच गुडघ्याचा खाली राहिलेला चेंडू अतिरिक्त उसी नव्हती या चेंडूला आणि अतिरिक्त उसी नसल्यानंतर 2 सेकंदाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या आमची गुणलेखक आम्हाला सांगतात की धावसंख्या 27. कुठल्याही प्रकारचा फलंदाज बाद झाला नाही. 2 सेकंदाचा खेळ समाप्त झालेला आहे. 13.50च्या सरसाने धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती 27 धावसंख्या. अद्याप येणारे 12 चेंडू नॉट टिमिटिंग प्लीज. पंच लास्ट वॉर्निंग थोडस इझिली नाही तर स्लाइसली नाही तर मात्र नक्कीच या ठिकाणी रिअली घ्यायचं आहे. वेळ वाचवा. राष्ट्रवादी चषक आपण पाहू शकाल व्यासपीठावरती मात्र नक्कीच गावचे सन्मानित नागरिक आदरणीय जाधव बाबा, त्यांच्या समवेत आनंद वाघेरी, सीताराम बाबा, वामन बाबा, रमेश भाऊ, रामदास भाऊ आणि त्यानंतर किरण महाले, पंडित भाऊ त्यांच्या समवेत अनेक अतिथी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सगळ्यांचं मी शब्द सुमण्याने सरचं स्वागत करतोय कारण की कर्तृत्व तुमचं चांगलं आहे, नेतृत्व तुमचं चांगलं आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्ही या क्रिकेटच्या पाऊलखुणा जपण्यासाठी आपल्या घरच्या मैदानामध्ये उपस्थित आहात. पहिला चेंडू पंचांचा काय कॉल येईल कारण की पंच थोडस मात्र वाकून झुकून बघताना या ठिकाणी बघायला भेटतंय की नक्कीच धावचित करण्याची देखील नामी संधी होती. 1 नाही तर 2 धावा तर पूर्ण 2 प्लस 1 वाईट 3 धावा.
यावेळेला आपण बघतो की नक्कीच फलंदाज बाद असेल. कोहर संघाच्या वतीने अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर धावचीत झालेला पहिला फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन तिलोरी संघाचा. नवीन बॅटर अर्थात नवीन बॅट्समॅन पांडुरंग एक चांगलं मोठं नाव आणि चांगलं मोठं नाव असल्यानंतर नक्कीच पहिला फलंदाज धावचीत झालाय. उलटा चेंडू फेकून दिला चेंडूला. यावेळेला बघायचा की चेंडू कुठे जातोय. सीमा रेषा पार चौकार. अतिशय देखणा स्ट्रोक येताना चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. 4 धावांनंतर फलकावरती धावसंख्या बघायला मिळते ती 34 धावसंख्या ज्याच्या बॅट मधून हा चांगला फटका आला यादवच्या बॅट मधून. कारण की यादव हा एक सातत्याने महत्वपूर्ण हिरा मानला जाईल. योगेशच्या बॅट मधून चांगला चौकार येतो आणि त्यानंतर बघतो की नक्कीच डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कारण की प्रयत्नाची आकाशात मध्ये उंच झेप घेण्याची जी नशा होती ती नशा कुठेतरी मध्ये नक्कीच खाली पडते. चेंडू जमीन लगत छाटून जातो सीमारेषा पलीकडे. विसरासाऱ्या आसवांना विसरासाऱ्या वेदना विसरासाऱ्या वालगना या घडीला बांधवांनो हीच हृदय भावना करतोय आणि जपतोय आपण क्रिकेटच्या पाऊल खुणा. या पाऊल खुणा जपत असताना या पाऊल खुणावरती कुठल्याही प्रकारचा प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही कारण की गालबोट लागणार नाही याची नोंद घ्यायची आहे. याही वेळेला कव्हर सिरीज मधून अतिशय देखणा स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन्स मध्ये देरे हरी काटलावरी दुधाची तहान ताकावरी आणि मदसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमला. असंख्य क्रीडारसिकांचा जीव तळमळतोय. 64 संघांना समाविष्ट केले या स्पर्धेमध्ये. परंतु आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये षटकार चौकारची आतषबाजी देखील बघायला मिळते. 4 धावानंतर धावसंख्या तिलोरी संघाची बघायला मिळते ती 42 रन 42. योगेशचा जर खेळाचा विचार केला तर नक्कीच अतिशय मला देखणे स्ट्रोक येतात कारण की नक्कीच आतापर्यंत 4 चौकाराच्या सहाय्यामध्ये योगेश खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. भागवत महाग नाट्यातोय नक्कीच बॅट तुटली आणि बॅट तुटल्यानंतर बघतोय की नक्कीच सुरुवातीला छडी म्हणून संबोधलं जात होतं या बॅटला आणि त्यानंतर नक्कीच आजच्या घडीला नक्कीच प्रत्येक खेळाडूकडे जवळजवळ प्रत्येक संघाकडे एकंदरीत 12-13 बॅट्स आहेत. सुरुवातीला मात्र जेव्हा क्रिकेट सुरू झालं तेव्हा या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमाचा जर विचार केला मित्रांनो तर मात्र नक्कीच भेंडीच्या झाडाची एक काडी म्हणजेच अर्थात छडी म्हणून संबोधलं जायचं या बॅटला. त्याच छडीचं रूपांतर झालं नक्कीच बॅट मध्ये आणि आजच्या घडीला मात्र नक्कीच याच बॅट मध्ये चेंडूफळीचा खेळ खेळला जातोय. ओव्हरस्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला भागवत जलद गतीने चेंडू तर नव्हता पुन्हा एकदा लो टॉस क्वालिटीचा चेंडू ऑन साइडला मिळून क्षेत्रामधून चेंडूला पाठीमागे घेऊन काढतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये 1 धाव येते. दुसऱ्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या धावेसाठी प्रवृत्त होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 3 षटकाचा खेळ समाप्त. एक चांगली धावसंख्या बघायला भेटते आणि चांगली धावसंख्या बघायला भेटल्यानंतर फलकावरती धावसंख्या आमची गुणलेखक आम्हाला सांगतात की 45 धावसंख्या. एका बाजूला तटस्थपणे किल्ला लढवत असताना योगेश सारखा फलंदाज खंदा तयार आहे आणि त्याला साथ देण्यासाठी मिस्टर पांडुरंग देखील मात्र तयार असेल. कारण की जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ. अज्ञानाचा अंधार जाळी समयतली वाद. हा अज्ञानाचा अंदाज जाळी समयतली वाद आणि त्याच अनुषंगाने मात्र तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात. तेज ज्ञानाचा आहे पसरेल की नाही या अवघ्या या जगामध्ये. या वेळवंडीच्या माध्यमातून नक्कीच महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यापर्यंत जीटीसी चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्रांनो बघायला भेटते. आज दुसरा दिवस आहे. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क बघायला भेटतोय. म्हणून तर सांगतो की नक्कीच दसराच येतोय गोलंदाजी मार्क गणेश कोडे यांचे मात्र पिताश्री मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये बघायला भेटतात. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी 50+ धावसंख्या असेल की नसेल. फुल टॉस नाही तर ओव्हरपिच चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर्स मधून चेंडूला घेऊन जातोय. एक ताबडतोब लवली स्ट्रोक चेंडू सीमा रेषा पार. ब्रँडेड फटका 4 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो काय भेटत नाही. प्रेम मिळते, विश्वास मिळतोय, त्याग मिळतोय, आपलेपणाची धारणा देखील मिळते. या वेळेला वरपे चेंडू मोठा फटका कारण की काय सांगू शकाल
उचल बांगडी टाक करेंगी बारी बांगडी कळ लागली मनकटी पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार धावांची गती जोरदार वाढते तिलोळी संघाच्या ताबडतोब फलंदाजी ज्याच्या बॅट मधून चांगले फटके बघायला भेटतात कारण की ज्याचं नाव आहे ते मिस्टर योगेश योगेश्वरा तुला कसा मी विसरू यावेळेला ऑन साइडला ग्लान्स करण्याच्या पूर्व तयारीमध्ये बघायचा की निकेतच्या पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी बघायला भेटली होती परंतु काय जबरदस्त रनिंग बिडिंग द विकेट बघायला भेटते आणि त्यानंतर चेंडू जातोय रोपच्या पलीकडे सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी जलद गतीने धावसंख्या वाढते चढता क्रम सातत्याने सुरू आहे आणि चढता क्रम सातत्याने सुरू असल्यानंतर आपण पाहायचं आहे की धावसंख्या 61 बघायला भेटेल 59 माफ करावं कारण की षटकार नाही या ठिकाणी चौकार आहे ही खऱ्या अर्थाने ओळख असलेले मात्र खेळाडू तिल्लोळी संघाचे आपण बघतो की काय ब्रँडेड फटका स्टायलिश फटका चेंडूला पाठवले षटकारासाठी बिग हिट बिग पॉवर फटका 6 धावांसाठी चेंडूला पाठवले आणि दशरथ यांचं षटक महागडं ठरतंय पहिला चेंडू चौकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार तिसऱ्या चेंडूवरती चौकार चौथ्या चेंडूवरती षटकार दशरथ हा गोलंदाज महागडा ठरतोय याही वेळेला सुपर बॉलिंग करण्याचा प्रयत्न करत असताना पंच समोरचा बॉल हातामध्ये ठेवा पंच समोरचा बॉल हातामध्ये ठेवा कारण की कोणी पडत असेल तर हात द्यायला विसरू नका रणगणनात शत्रूवर मात द्यायला विसरू नका विसरा सारा काही कालचं आजचं उद्याचं आणि त्यानंतर नक्कीच आजच्या या विळवंडीच्या मैदानाला जी राष्ट्रवादी चषकाची जी स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेला साथ दाद द्यायला विसरू नका ओव्हरपिच चेंडू होता आणि ओव्हरपिच चेंडूला मात्र सन्मानपूर्वक फटका बघायला भेटला आणि सन्मानपूर्वक फटका खेळत असताना 2 धावा तर येतात आपण पाहूया 2 धावेनंतर मला वाटतं षटकाची समाप्ती झालेली आहे षटक क्रमांक 4 षटकाचा खेळ समाप्त पहिला प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या गोळा केली ती 67 68 धावांचं लक्ष मोठं लक्ष ठेवले ते कोहर संघासमोर चला तिरोळी संघ लगेच जाऊया मैदानामध्ये आणि देऊया तत्पूर्वी डीजेला संधी सुंदर फलंदाजी नोट आउट सुंदर खेळ ज्याचं एक मोठं योगदान बघायला भेटलं मिस्टर योगेश या फलंदाजाचं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जायची आहे कारण की बघायचं की 68 धावांचा लक्ष्य यावेळेला मातीच्या गोळ्याला देवी नवे रूप कुंभार सहजपणाने जन्मा एक नवा आकार आणि त्याच अनुषंगाने जे 68 धावांचं लक्ष्य आहे त्या 68 धावांचा मात्र पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना कोहर या संघाचे मार्ग सदा दाखविला आजचे तुमचे आम्हा विचार आणि त्याच अनुषंगाने आपण बघतो की नक्कीच या खेळाच्या माध्यमातून काय विचार असतील कोहर संघाच्या 2 फलंदाजाचे हे येणाऱ्या वेळेतच आपल्याला बघायला भेटणार आहे कारण की आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर तुमचे मनापासून आभार सचिन आणि भागवत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटते 24 चेंडू 68 धावांचं लक्ष्य पहिला गोलंदाजी मार्क मिस्टर यादव यावेळेला नक्कीच लवकर बाद झाला तरी देखील मात्र नक्कीच डाव संभाळला तो अक्षरशः योगेश सारख्या फलंदाजाने षटकार चौकाराची आतषबाजी बघायला भेटली होती पहिला चेंडू यावेळेला नक्कीच ऑन साइडला मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती दरम्यानच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय
आणि दरम्यान क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना एक धाव येते, कारण की दोन फलंदाजांचे इरादे स्पष्ट आहेत. खेळणार तर मोठे फटके, मारणार तर मोठे फटके, आउट होणार तर शून्यावरती आणि जिंकणार तर मात्र नक्कीच षटकार मारून जिंकणार अशी अपेक्षा मनामध्ये ठेवली असेल ते कोहर संघाच्या फलंदाजांनी. आणि त्यानंतर तिलोरी संघाच्या वतीने जर विचार केला तर नक्कीच आज 4 षटकाच्या खेळामध्ये भले तुम्हाला जीवनदान योग्यरित्या वेळेवरती टाइमावरती फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलं नाही तरी देखील डॉट चेंडू करणं महत्वपूर्ण कार्य मानले जाते. शॉट चेंडू ऑन साइडला सक्सेसफुल प्रमाणे फटका खेळून जातोय, बिग हिट षटकार. याही वेळेला नक्कीच मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी आपण बघतो की पंचांचा कॉल येतोय, वाईटचा इशारा. कारण की जीटीसी लाईव्ह चॅनलला मात्र ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल सगळ्यांचं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतोय. अगदी कमी वयामध्ये नक्कीच एक मोठं नाव कमावणारे आमचे आदरणीय नक्कीच वनेश गावित साहेब हे देखील सामन्याची मजा घेताना त्यांचे देखील मी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतोय. मॅन फ्रॉम मोहपाडा ऍट द नाशिक या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. ओहो, जोरदार अपील, हलकासा हेच असेल आणि फलंदाज बाद असेल. भागवत बॅक टू द पेव्हिलियन. कारण की आव्हान मोठं आहे आणि आव्हान मोठं असल्यानंतर भागवत याला मात्र घणाघाती तर फलंदाजी करायची होती. पहिल्या षटकामध्ये अद्याप चेंडू टाकून झाले आपण बघतो की नक्कीच 3 चेंडूच्या खेळामध्ये धावफलकावरती धावसंख्या 8 बघायला भेटली. भागवत एक षटकार मारून बॅक टू द पेव्हिलियन येईल असं वाटतं की नक्कीच सुरुवात चांगली केली होती, अंत देखील चांगला असेल, परंतु भागवतचा विकेट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मी सांगितल्याप्रमाणे की नक्कीच आदरणीय आमचे वनेशजी गावित साहेब हे देखील मात्र सामन्याची मजा घेताना त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. आणि त्यानंतर नक्कीच मॅन फ्रॉम चिरापारी राजपारी मिस्टर माधवजी गायकवाड हे देखील मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट आहेत, त्यांचे देखील मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. ओर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी शॉर्ट चेंडू या वेळेला बघायचा की नक्कीच चेंडू पडला, अतिरिक्त उसळी घेतोय आणि वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. सूर्य पश्चिमेच्या बाजूला जाताना लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या सूर्याला कोणीही नमस्कार करत नाही. का सातत्याने सांगतोय कारण की नक्कीच सूर्य चाललाय पश्चिमेच्या बाजूला. हवा देखील सुरू आहे आणि समोर चारही बाजूला झेंडे देखील फिरताना बघायला भेटतात. सोनेरी, पिवळी, गुलाबी, हिरव्या पट्टीने मैदान सजवलेलं आहे. यॉर्करित्या चेंडूला हाताळतोय आणि यॉर्करित्या चेंडूला हाताळत असताना गुड स्टॉप्स, वेल स्टॉप धावण आहे. प्रेशर, मेंटल प्रेशर रिलीज करण्यासाठी भागवतच्या बॅटमधून एक षटकार तर आला होता, परंतु त्यानंतर एक चांगली देखणी गोलंदाजी षटकामध्ये चेंडू टाकून जाते. आपण बघतोय की या ठिकाणी 4-2 चेंडू शिल्लक. हलकासा एच होता आणि हलकासा एच असल्यानंतर जीवाचं रान, जीव का प्राण बघा पडत उठत का होईना चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर एकच धाव. आव्हान 68 धावांचं. तिलोळीकर एन्जॉय करतात, सर्व गावचे सन्मानित नागरिक देखील मात्र आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. बघा मी सांगतोय ना की आवड आहे, सवड आहे, आपल्या गावाची आन आहे, शान आहे, बाण आहे आणि त्यानंतर नक्कीच याच शान बाण वाढवण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित आहेत गावचे सर्व सन्मानित नागरिक. अभिनंदन करूया. षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. फलकावरती धावसंख्या केवळ आपल्याला बघायला भेटते ती 10 धावसंख्या. अद्याप 18 चेंडूचा खेळ शिल्लक. चला यानंतरचा सामना असेल आदिवासी एक्सप्रेस काथोडपडा. खुटीचा पाडा टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. आदिवासी एक्सप्रेस काथोडपडा विरुद्ध खुटीचा पाडा टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाचा जर विचार केला तर पाडा कुठला संघ कुठल्या संघाला पाडेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने पहिला चेंडू यावेळेला लेग ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता. वाईटचा कॉल येतोय आणि वाईटचा कॉल येत असताना एक धावची भर पडते. फलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती 11 धावसंख्या. 11 धावसंख्या येत असताना सुपर क्रिकेट बघायला भेटतंय, चांगलं क्रिकेट बघायला भेटतंय मित्रांनो. कारण की नक्कीच अनेक ठिकाणी जा तुम्ही चांगलं क्रिकेट बघण्यासाठी, आपण प्रत्येक प्लेअरला मात्र बघण्यासाठी आतुरतेने एक इच्छुकता व्यक्त करत असतो. दुसरा गोलंदाज आहे 11 नंबरची जर्सी मलवतई. हो याही वेळेला कॉल येते पंचांचा वाईटचा.
कॉल पंचांचा वाईटचा येतोय आणि पंचांचा कॉल वाईटचा येत असताना आपण पाहतो की थोडंसं मात्र नतमस्तक करणारी गोलंदाजी तर होती, परंतु याच घडीला आपण बघतो की ऋण बंधाच्या अस्याच आपल्या टिकून राहाव्या गाठी निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी आणि त्यानंतर या ठिकाणी हा निरोप तर मात्र नक्कीच सायंकाळच्या सत्रामध्ये घेतला जाईल. कातोडा संघाचा संघनायक डेव्हिड असेल हा गोलंदाज. शॉट चेंडू ऑन साइडला बॅकवर्ड पॅनल क्षेत्रामधून चेंडूला खेळून जातोय. तत्पूर्वी मात्र बघायचा की नक्कीच लॉंग चेस असेल. चेंडू सीमा रेषा पार रोपच्या बाहेर चेंडू जातो आणि रोपच्या बाहेर चेंडू जात असताना चौकार येतोय. धावसंख्या 16 बघायला मिळते आणि 16 धावसंख्या बघायला मिळते. तर अद्याप ज्या आव्हान आहे 68 धावांचं त्या आव्हानाचा पाठलाग करणारा हा संघ अग्रेसर आहे की नाही. वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं आणि वाईटचा कॉल येत असताना बघायचं की नक्कीच मॅच मध्ये वापस येण्याचं धाडस आहे की नाही. कारण काय असेल, कारण खूप मोठं असेल, कारण की कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कधीही कारण सांगत नाही. वेळेअभावी पूर्णपणे मात्र नक्कीच वाईटचा चेंडू आणि वाईटचा चेंडू हाताळत असताना आपण बघायचं की नक्कीच म्हणून तर सांगतो की जो स्वप्नावर जगतोय त्याला जग असतंय. स्वप्न हेच यशाचं पहिलं पाऊल असतंय. स्विन होतोय चेंडू आणि स्विन चेंडू झाल्यानंतर यावेळेला पूर्णपणे मोठा प्रकार खेळण्याची तयारी समन्वय झालं नाही. औपचारिकता तर आहे या खेळामध्ये असं वाटत असताना अद्याप जर जवळजवळ विचार केला तर जवळजवळ 50 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. ह्या 50 धावा निघू शकताल का आणि 50 धावा काढण्यासाठी सज्ज असलेला मात्र हे दोन्ही फलंदाज कोहर बी संघाचे आज खऱ्या अर्थाने कोहर बी संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल होता. यावेळेला मोठा फटका खेळण्याची पूर्वतयारी. स्टेप आउट झाला, स्ट्रगल झाला. चेंडू बॅट वरती घेऊन मारल्यानंतर बघायचा की नक्कीच चेंडू स्कर्लक क्षेत्रामधून निसरता होतोय. त्या ठिकाणी बघतो की नक्कीच क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज झालेला क्षेत्ररक्षक 2 धावांचे समाधान. 2 धावांनंतर फलकावरती धावसंख्या कोहर बी संघाची जाऊन पुढे सकते. आपण पाहायला भेटते की नक्कीच 21 धावसंख्या. किमिया न्यारी प्यारी असली पाहिजे आणि किमिया न्यारी प्यारी असल्यानंतर बघायचं की नक्कीच लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंपला चेंडूला खेळून काढलाय. बघायचं की नक्कीच चेंडू जातोय बॅटफुट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल डीपच्या क्षेत्रामध्ये. फेकी तितकीच चांगली होते आणि फेकी तितकीच चांगली झाल्यानंतर अद्याप या षटकाचा जर विचार केला तर सुंदर गोलंदाजी हाताळलेला आहे. भले मात्र वाईट चेंडू हाताळले तरी देखील या ठिकाणी मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाजाला अग्रेसर चान्स दिला नाही. चान्स दिला नाही तर चान्स घ्यावा लागेल कोहर संघाच्या खेळाडूंना. मोठं आव्हान आहे, मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी नक्कीच चान्स तर घ्यावा लागेल. चान्स घेतल्यानंतर बघायचा की यावेळेला चेंडू नाही थांबणार. बघायचं की लॉंग चेस आहे. बॅकवर्ड फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. प्रयत्न केले होते, प्रयत्नांना यश येत नाही. चेंडू सीमारेषा पार होते. 4 धावा. अद्याप शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव फलकावरती 25 धावसंख्या. की जिंकणारे कधी शांत बसत नाही आणि शांत बसणारे कधी जिंकत नाही. तुमचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचं आहे. लोक फक्त अंतिम निकाल बघण्यासाठी तयार असतात. संघर्ष नाही तर अंतिम निकाल कोणाच्या बाजूने जाईल. ऑन साइडला स्कोरलेग रिजन मध्ये चेंडूला खेळून काढतो आणि स्कोरलेग रिजन मध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर बघायचं की नक्कीच 1 धाव तर बघायला भेटेल. 1 धावाची भर पडत असताना षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 2 षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 26 धावसंख्या. कॅमेरामॅन थोडासा टॉस होतो या ठिकाणी. आपण नक्कीच जाऊया टॉस कडे. यस टॉस होताना गावचे सन्मानित नागरिक नाणेफेकीचा कौल करताना एका बाजूला असेल तो खुटीचा पाडा संघ, दुसऱ्या बाजूला असेल तो याच ठिकाणी आदिवासी एक्सप्रेस काथोडा संघ. तर नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो काथोडा संघाच्या संघाने. यस अभिनंदन. दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ असताना फेकी तितकी चांगली झाली आणि फेकी तितकी चांगली झाल्यानंतर 2 धावा तर निश्चितपणे
पूर्ण झालेले आहेत. एक धाव किती महत्वपूर्ण मानली जाते, दुसरी धाव किती महत्वपूर्ण मानली जाते आणि त्याच अनुषंगाने आपण पाहू कारण की 4 षटकाच्या सामन्यात पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या केवळ 10 धावाला, परंतु दुसरं षटक देखील थोडंसं महागडं पडलं आणि महागडं ठरल्यानंतर आव्हान आहे 68 धावांचं. तिसरं षटक सुरू झालेलं आहे. धावफलकावरती धावसंख्या पुढे जोमाने सरकते. बिगचा फटका खेळण्याचा पूर्ण प्रयत्न करामध्ये इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळून करतो आणि इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळून केल्यानंतर एक धाव आहे. योगेश ज्यांनी अतिशय दमदार फलंदाजी केली कारण की आपल्या संघासाठी निर्णायक 4 षटकामध्ये ज्यांनी षटकार चौकाराची आतषबाजी करून प्रेक्षकांची मन जिंकली असा हा योगेश. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाजी मार्कोती बघायला मिळते. ओव्हर द स्टंपच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला डाऊन द लेग ट्रॅक झाल्यानंतर चेंडू जातोय वाईडचा कॉल येतोय पंचांकडनं. शरीर यष्टी अतिशय चांगली बघायला मिळते आणि तशीच गोलंदाजीची किमया जर बघायला भेटली तर मात्र चांगली बघायला भेटते, परंतु लाईनवरती नियंत्रण नाही, कंट्रोल नाही आणि त्याच अनुषंगाने वाईडचा कॉल देखील येतोय पंचांकडनं. पंच देखील सुरेखपणे कार्य करताना ओव्हर द स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. हो याही वेळेला देखना चेंडू टाकला आणि देखना चेंडू टाकत असताना बघतो की निर्धाव चेंडू षटकातील चेंडू टाकून जळते 3 चेंडूचा खेळ शिल्लक. धावांची गती आपण पाहू शकाल की धावसंख्या जळते 30 धावसंख्या. अद्याप जवळजवळ 38 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी मॅच मध्ये जिवंत होण्यासाठी एक जिवंत उदाहरण द्यावं लागेल मोठ्या फटक्यांसाठी. हिट विकेट. सुमधुर संगीत आपण ऐकला. फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 30 धावसंख्या. तिसरं षटक चालू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण बघतो की 4 चेंडू अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, तसाच मात्र हा विळवंडी गावाचा सन्मान आहे आणि विळवंडी गावाचा सन्मान असल्यानंतर नक्कीच दशरथ राजा वनात गेलाय शिकार करण्याला. हवेमध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तैनात असेल, फलंदाज बाद आहे दशरथ. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. रसकस काही वाचला नाही या मॅच मध्ये. आपण बघतो की चांगली मात्र गोलंदाजी देखील बघायला मिळते तिलोरी संघाकडनं. ऑन द स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला गुडलेन स्पॉट वरती चेंडू लँड केलाय. जवळजवळ 101 प्रति घंटा किलोमीटर मध्ये हा चेंडू सोडला होता आणि त्यानंतर बघतो की निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 3 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या जागेवरती स्थिर होते 30 धावसंख्या. 6 चेंडू 38 धावांचं लक्ष्य. यावेळेला आपण मात्र बघतो की फलंदाज बाद झाला. याच्या अगोदर जे मात्र षटक टाकलं होतं ते डावकुरी हाताच्या गोलंदाजीने टाकलं होतं आणि हा उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. नक्की 11 नंबरची जर्सी देखील होते. त्याचा अगदी चेहऱ्याचा मात्र स्मित हास्य बघायला भेटतो आणि त्याच अनुषंगाने कोहर संघ बॅकफुटला जातोय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. प्रेक्षक वर्ग थोडेसे एन्जॉय करताना बघतो की सकाळच्या 17 पासून नक्कीच गावचे सर्व सन्मानित नागरिक या पंचकृषीतील मात्र जेवढे सन्मानित नागरिक मात्र बसून सामन्याची मजा घेताना सगळ्यांचं सरचं स्वागत आहे. किती आवड आहे मित्रांनो. आपण बघतो की येणाऱ्या मात्र काही दिवसातच होळीचा सण देखील समोर येतो आहे, परंतु नक्कीच एक विळवंडी गावासाठी मात्र हा सण सुरू झालेला आहे. क्रिकेटच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय.
ऑर्डस्टमच्या बाजूने याही वेळेला नक्कीच सुपर बॉलिंग, कुठल्याही प्रकारची धाव बघायला भेटत नाही आणि कुठल्याही प्रकारची धाव बघायला भेटत नसल्यानंतर बघतो की नक्कीच अप्रतिम गोलंदाजीचं चित्र या ठिकाणी बघायला भेटतंय. यावेळेला आपण मात्र बघतो की सुंदर गोलंदाजी करत असताना चान्स तर दिला जात नाही. तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा जर मात्र विचार केला, या विळवंडी गावाचा जर मात्र विचार केला तर कारण की सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले हे विळवंडी गाव, या विळवंडी गावाच्या वतीने ही एक चांगली मात्र स्पर्धा बघायला मिळते आणि राष्ट्रवादी चषक म्हणून या स्पर्धेचा मात्र उल्लेख केला जातोय विळवंडी गावाच्या वतीने. आणि त्याच अनुषंगाने बघतो की या स्पर्धेचा एक मोठा उल्लेख जर बघितला तर पूर्वेला भवरगड हा डोंगर आपल्याला बघायला भेटेल आणि नक्कीच दक्षिणेला मातोळा हा डोंगर बघायला भेटेल. पश्चिमेस धुळी माता डोंगर आणि पवित्र गोदावरीचे उगम स्थान म्हणून ज्याचं एक सुप्रसिद्ध ठिकाण असं या विळवंडी गावाचं मात्र हे नेत्रदीपक कार्य. या मैदानावर मात्र नक्कीच चारी बाजूला तुम्ही नजर टाका, कारण की पूर्वेला नजर टाकली तर नक्कीच भरवडगड हा डोंगर आपल्याला समोरच्या बाजूला बघायला भेटतोय आणि दक्षिणेला जर विचार केला तर नक्कीच थोडासा मातोळा हा डोंगर आपल्याला बघायला भेटणार आहे. काय दृश्य चित्र, हे तर सह्याद्रीचं लेणं देणं आहे. हे सह्याद्रीच्या कुशीमधलं विळवंडी गावाचं हे वर्चस्व आहे. मॅच समाप्त असेल, मॅच जिंकली आणि मॅच जिंकल्यानंतर आपण बघतो की नक्कीच तिलोरी संघात आपण शब्द सुनानी सरचं स्वागत करूया आणि त्यानंतर लगेच जाऊया दुसऱ्या मॅच कडे. मेन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मिस्टर योगेश, प्लीज कम टू स्टेज. कॅमेरामॅन थोडंसं मात्र नक्कीच आमच्या प्रेक्षक वर्गाने तुम्ही टिपा समोरच्या बाजूला, नक्कीच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. कॅमेरामॅन या ठिकाणी थोडंसं मात्र नक्कीच लक्ष द्या, कारण की जे समोरच्या डाव्या साईडला मात्र जे प्रेक्षक वर्ग आहेत